एसटी बसेसची आता कळणार लोकेशन। रेल्वे आणि विमान वाहतुकीच्या धर्तीवर आता राज्यातील रस्त्यावरून धावणाऱ्या एसटी बसची क्षणोक्षणीची माहिती प्रवाशांना एका क्लिकवर उपलब्ध होईल। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तासनतास बस थांब्यावर एसटी बसची प्रतीक्षा करावी लागणार नाही। एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेसचे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम रखडले। राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नागपूर एसटी इलेक्ट्रिक बसेस विभागात 100 इलेक्ट्रिक बसेस धावणार असल्याची घोषणा करण्यात आली होती। मात्र 1 वर्षापासून नागपूर विभागात एकही इलेक्ट्रिक बस धावताना दिसलेली नाही। शासकीय कार्यक्रमामुळे एसटी बस सेवा कोलमडली। ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल। सोमवारी कोकणातून 700 बसेस मुंबईकडे रवाना होणार। मागील 2 महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील कुठे ना कुठेतरी शासकीय कार्यक्रम, शासन आपल्या दारी तसेच विविध उद्घाटन समारंभ आदी नियोजन कार्यक्रमामुळे गर्दी जमवण्यासाठी लोकप्रतिनिधी एसटी महामंडळाच्या गाड्यांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे एसटीची सेवा पूर्णतः कोलमडली आहे। लालपरी पुन्हा तोट्यात। यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांची लालपरी सुसाट चालली। महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि अमृत योजना यामुळे एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला। परंतु दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये एसटी पुन्हा एकदा तोट्याच्या वाटेवर आली आहे। दिवाळीत सर्वजण गावी जातात। डिसेंबर महिन्यात लांब पल्ल्याचे भाडे कमी होते, तसेच एसटीने हंगामी भाडेवाढ केली होती। सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात सरसकट 10% भाडेवाढ करण्यात आली। ती भाडेवाढ डिसेंबरमध्ये रद्द करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा एसटीच्या उत्पन्नात घट झाली आहे। शिक्रापूरच्या श्रम साफल्याची कसून। गावातील ओसाड व गल्लीचे बसस्थानक स्वच्छ व सुंदर व्हावे म्हणून तमाम शिक्रापूरकरांनी पुढे होऊन ज्या पद्धतीने 4.25 एकराचा परिसर मनोहारी बनविला, त्याचा लाभ आता हे बसस्थानक राज्य सरकारच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक स्पर्धेच्या परीक्षणाला अव्वल स्थानी पोहोचले आहे। राखीव जागांवर दावाही सांगता येणार नाही। आता एसटीचे राखीव सीट बदललेले आहेत। सावंतवाडीतून बसेस वेळेत सोडण्याची मनसेची मागणी। मनसेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांशी चर्चा केली। येथील एसटी आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसेस उशिरा जात असल्यामुळे त्याचा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे।